SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. पंढरीत साकारणार 1000 खाटांचे भव्य रुग्णालय. नवीन जागेचा शोध सुरू. विशेष बाब म्हणून राज्य शासनाकडून मान्यता. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. याचबरोबर वर्षभरामध्ये आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी यात्रेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. एकाच वेळी लाखोंच्या संख्येने भाविक येत असल्यामुळे राज्य शासनाने विशेष बाब म्हणून सर्व सोयी सुविधांचे 1000 खाटांचे सामान्य रुग्णालय उभारण्याला मंजुरी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठे रुग्णालय पंढरपूरमध्ये होणार आहे. पंढरपूर येथे सध्या केवळ 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत आहे. मात्र आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी यात्रेच्या वेळेस या उपजिल्हा रुग्णालयावर आरोग्य सुविधा पुरवण्यास स्थान येतो. यामुळे राज्य शासनाने नव्याने 1000 खाटांचे सामान्य रुग्णालयास मंजुरी दिली असून यामध्ये 300 खाटा सामान्य रुग्णालय, 300 खाटा महिला व शिशु रुग्णालय, 150 खाटा ऑर्थोपॅडिक व ड्रामा केअर रुग्णालय, 100 खाटा सर्जरी रुग्णालय, 100 खाटा मेडिसिन अतिदक्षता रुग्णालय व 50 खाटा मनोरुग्णालय यासाठी मंजुरी दिली आहे. गुरुवारी शासनाने अवर सचिव अरविंद मोरे यांच्या सहीने शासन आदेश काढण्यात आला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून तसेच देशभरातून येणाऱ्या भाविकांची चांगली सोय होणार आहे. पंढरीत होणाऱ्या मोठ्या एकादशीत याचा मोठा लाभ वारकऱ्यांना होणार आहे. पंढरीत नव्याने उभारल्या जाणाऱ्या 100 खाटांच्या सुपर स्पेशालिस्ट सुविधा असलेल्या सामान्य रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून त्या जागेत बांधकाम करण्यात येणार आहे. यानंतर पदनिर्मिती करून स्वतंत्रपणे चालवण्यात येणार आहे. गुरुवारी सामान्य रुग्णालयाला विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे. अद्याप प्रशासकीय व तांत्रिक बाबी असून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्यासोबत बैठक होऊन नवीन रुग्णालयासाठी जागा उपलब्ध होईल. SBP न्यूज मराठीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.